सध्या या ठिकाणी पाहणीसाठी किती बंदोबस्त लावला काय परिस्थिती आहे? अनेक अफवा समोर येतात, नेमकं काय परिस्थिती, काय बंदोबस्त लावलेला आहे? बंदोबस्त आम्ही 3 अधिकारी, 3 PI, त्याच्यानंतर 30 पोलीस अंमलदार, काही होमगार्ड, एक सुरक्षितता संदर्भामध्ये आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहरामध्ये बॅरिकेडिंग पण बऱ्याच ठिकाणी, किती ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे, काय त्याच्या संदर्भात चौकशी करताय का? नाही, 3-4 ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आमचं रुटीन प्रमाणे चेकिंग चालू आहे. सर, नागरिकांना काय आवाहन तुमच्या मार्फत करण्यात येणार? नागरिकांना मी एवढंच की शांततेत राहावं, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पोलिसांचं बाईट नाही, मी पण आहे तिथंच. इतकी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा वाढवण्याचं कारण काय नेमकं, कारण ते सांगा आम्हाला. नाही, आज शिवजयंती आहे, काही ठिकाणी निवेदन देणार आहेत वेगवेगळ्या घटनासंदर्भात, त्या संबंधी प्रिकॉशन म्हणून आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. एकूण ओव्हरऑल संख्या किती आहे? टोटल संख्या मला सांगाल का? कुठल्या कुठल्या ठिकाणी किती आहेत, वरिष्ठ अधिकारी किती, पोलीस किती, PI किती, काय ते सांगाल? नाही, एक DYSP, 3 PI, 30 पोलीस अंमलदार, काही होमगार्ड आणि एक SRPF म्हणजे पण प्रिकॉशन म्हणून आपण ठिकठिकाणी लावण्यात आले. कुणाला नोटीस दिलेली आहे या अनुषंगाने? नाही, त्याबद्दल एक शेवटचा प्रश्न विचारतो, किती दिवस राहणार आहे हा बंदोबस्त, म्हणजे आम्हाला येण्या जाण्यासाठी अडचण? नाही, आज शिवजयंती आणि या दोन्ही याच्यामुळे आम्ही लावण्यात आलेला आहे. बाकी आम्ही नंतर सर हिंदी हिंदी